मधोन्मत विप्रांना शाप दिला. अध्याय 27. पुढे कथा कशी वर्तली ती विस्तारावी दातारा, असे नामधारक सिद्धमुनींना म्हणताच त्यांनी श्रीगुरूची अनुपम लीला वर्णन करण्याला आरंभ केला. श्रीगुरूंनी त्या मदान विप्रांना त्यांच्या हिताची गोष्ट सांगितली, पण ते ऐकेनात. इतक्यामध्ये समोरून कोणी एक मनुष्य चालला होता. त्याला बोलवून आणण्याला त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले. तो जवळ येता श्रीगुरूंनी त्याची जात विचारली. तो म्हणाला, मी जातीहीन मातंग आहे. श्रीगुरूंनी आपली सुदरस दृष्टी त्याच्याकडे लावली आणि शिष्याकडे आपला दंड देऊन त्याच्याकडून जमिनीवर 7 रेघा काढविल्या. त्या मातंगाला त्यापैकी एक रेघ ओलांडून पुढे येण्यास सांगून त्याला म्हणाले, आता तू कोणत्या कुळात जन्मला आहेस? तो म्हणाला, किरात वंशात. माझे नाव वनराखा. त्याने दुसरी रेखा ओलांडताच त्याला बरेचसे ज्ञान प्राप्त झाले व तो बऱ्याच गोष्टी सांगू लागला. तिसरी रेषा त्याने ओलांडली तेव्हा त्याला ज्ञातिस्मृती झाली आणि तो म्हणू लागला, मी गंगेच्या तटकावर राहणारा गंगापुत्र. पुढे श्रीगुरूच्या आज्ञेवरून त्याने चौथी रेषा ओलांडताच आपण शूद्र जातीचा असून शेत राखण्याकरिता निघालो होतो, असे तो म्हणाला. 5वी रेषा ओलांडून पुढे येताच आपण वैश्यवंशी सोमदत्त नावाचे आहोत, अशी त्याला स्मृती झाली. 6व्या रेषेच्या उल्लंघन करताच आपण क्षत्रिय असल्याचे त्याला ज्ञान झाले. शेवटी जेव्हा त्याने 7वी रेषा ओलांडली तेव्हा वेदशास्त्रादी व्याकरण याचा आपण अध्यापक आहो, असे तो श्रीगुरूंना सांगू लागला. श्रीगुरूंनी त्यांच्या सर्वांगावर विभूती प्रोक्षण केले तेव्हा त्याची ज्ञानज्योती प्रकाशली आणि वाद करायला आलेल्या विप्रांना वेदशास्त्र संपूर्णपणे जेव्हा तो सांगू लागला तेव्हा ते अत्यंत भयचकित झाले, थरथरा कापू लागले. त्यांना हृदयशूळ होऊन श्रीगुरुचरणावर लोळू लागले, आमचे रक्षण करा. आम्ही मायापाशात गुंतून सर्वाचा धिक्कार केला. आता आमचा उद्धार कर म्हणून श्रीगुरुचरणी लोळू लागले. श्रीगुरू म्हणाल, तुम्ही आपल्या पापाची फळे भोगा. 12 वर्षपर्यंत ब्रह्मराक्षस होऊन राहून नंतर पर्यटन करीत येणाऱ्या एक द्विजाच्या दर्शनाने तुमचा उद्धार होईल. श्रीगुरूंनी त्यांना स्नानाकरिता गंगेला पाठविल्यावर तेथेच ते विप्र हृदयशूळ होऊन मरण पावले. अध्याय 27 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.